बँकेच्या पॉलिसी समजून घेऊन मगच तिथे अकाउंट ओपन करावं म्हणून मी यांना सगळं सविस्तर सांगत होतो. बँकांनी आपल्याला न सांगता त्यांची पॉलिसी बदलली तर, माणसांसारखे निर्णय बदलले तर? शैलजा मॅडम मला एक्सक्यूज मी, घरच्या माणसांशी बोलत असताना बाहेरच्यांनी मध्ये बोलायचं नाही, हस्तक्षेप करायचा नाही. मला ते आवडत नाही आणि चालतही नाही. पण मी तुला आता शेवटचं सांगते, अशा लोकांची डील करताना जरा सांभाळून, कारण ही माणसं गोड बोलून आपल्याला स्वप्न दाखवतात. आपल्याला खूप बरं वाटतं तेव्हा, पण जेव्हा ही स्वप्न पूर्ण करण्याची वेळ येते ना, तेव्हा मात्र ती पळ काढतात, पाठ दाखवतात आणि आपल्या स्वप्नांचा सक्का चूर होतो. मॅडम मी उर्मी, तू हो पुढे, मी आलेच. तू जोक्स मारतेस ना? अगं उलट मी इथे थांबलं पाहिजे आणि तू आत गेलं पाहिजेस. उर्मी ऐक माझं, आज जातेस? मला धमकी द्यायची नाही. ह्याचं काय आहे ना, मी म्हंटल होतं की नाही तुला, मलाच ऐकावं लागतं सगळ्यांचं, आणि घरातली कामं सुद्धा करावी लागतात. सगळी कामं मलाच करावी लागतात. अरे आता तरी बसला ना तुझा विश्वास? जाते हा, मम्मीला मदत करायची आहे ना मला. येते हा, बाय, गुड नाईट. गुड नाईट म्हण ना. गुड नाईट. मम्मा, मम्मा. प्रभास, आता सांगणार आहात का काय झालंय ते? तुम्ही माझ्याशी असं तुटक तुटक का वागताय? आधी कसे असे छान बिनधास्त बोलायचं, हसत खेळत मस्करी करत आपली रिहर्सल सुद्धा सुरू होती. मग असं अचानक काय झालं की तुम्ही माझ्याशी बोलण्याचा सूरच बदललाय? हे बघा, तुम्ही जर असंच वागत राहिलात ना तर याचा परिणाम रिहर्सलवर होईल आणि दुर्दैवाने कॉन्सर्टवर सुद्धा. आणि मला माहितीये तुम्हाला हे नको आहे, बरोबर ना? अहो मग बोला ना काहीतरी. तुम्ही असे का वागताय? प्लीज बोला ना, असे का वागताय? मला तुझ्याशी खोटं बोलायचं नाहीये वीणा, आणि खरं बोलायची हिम्मत होत नाहीये माझी. माझ्या मनात जे सुरू आहे ते तुला समजलं आणि त्याचा तू चुकीचा अर्थ काढलास तर? प्रभास हो, तुमच्याशी बोलतेय मी. वीणा, काय ग, आलीस? मग कशी झाली आजची रिहर्सल? मस्त. मामा, मी यांच्याच बँड ग्रुप मध्ये गायला जातो. अच्छा. हे पडलं काहीतरी घरात. प्रभास, तू रडतोयस? काय झालंय? ऑफिस मध्ये कोणी काही बोललंय का? मिहीर, अरे मग बँड मध्ये काही झालंय का? काही प्रॉब्लेम झालाय का? प्रभास, प्रेमात पडला नाहीस ना?
तू नाही अगं, तसं काहीच नाहीये. मग कसं आहे प्रभास, मी तुला खूप चांगलं ओळखते. मला जितका तुझा चेहरा वाचता येतो. हे आता तरी फोन उचलतील का माझा? वीणा, तुझ्या गोळ्या संपल्या था. आज आपण आठवणीने घेऊन येऊया. आणि वीणा, तुला गोळ्या घ्यायच्यात ना, तू कोणाला कॉल लावत बसलेस आता? प्रभास ना. अगं आता 5 मिनिटापूर्वी 2 वेळा कॉल केलास ना त्याला. अगं तू काहीतरी कामात असेल म्हणून उचलत नसेल, त्यासाठी एवढं का हैराण होतीस तू? दादू, माझा चार्जर बघितलास का कुठे? वीणा, अच्छा, स्माइल वाली, घुंगरू वाली, अजून काय, कानातले वाली. हॅलो, तू गोळ्या घे आधी. शिका काल रात्रीपासून कामात आहेत का ते? सांग ना. माझे एवढे मिस कॉल बघितले नसतील का त्यांनी? मग माझे मिस कॉल बघून त्यांना एकदाही फोन करावासा वाटला नसेल? बरं, मी म्हणते कालचं सोड. आजचा दिवस उजाडून किती वेळ झालाय सांग? का नाही फोन केला? तुला सांगते, काल माझ्या आधी अंकलने फोन केला होता त्यांना. त्यांच्याशी व्यवस्थित बोलले. मग मला फोन करायला काय प्रॉब्लेम होता? मी सांगते ना तुला चिका, मी कालपासून त्यांना बघते, ते असे अलिप्त वागतायत ग माझ्याशी. बोलतच नाहीये मला. बरं, माझं जर काही चुकलं असेल तर सांगायचं ना तोंडावर की चुकलंय तुझं, पण नाही. आता परवा दिवशी कसे मस्करीत मला म्हणाले की वीणा, तू प्लीज म्हणाल्याशिवाय तुला कानातलं मिळणार नाही. आणि काल असे आले आणि कानातलं असं हातावर ठेवलं निर्विकारपणे. झालं. मग मला कळतच नाहीये ते का असे वागतायत माझ्याशी. मी नाही विचारणार आता त्यांना. म्हणजे दादू वीणाच्या प्रेमात तर पडलाय, पण त्याला हे सांगताही येत नाहीये आणि लपवताही येत नाहीये. वाह वाह, बड़े भैया, तुम तो उम्मीद से भी तेज निकले. अशी का बघतेस? बोल ना काहीतरी चिका. वीणा, तुला आठवतंय आपण एकदा कॉलेजमधून घरी येत असताना तू माझ्यासोबत भेळ खायला थांबली नव्हतीस, निघून गेली होतीस. तेव्हा किती चिडले होते मी तुझ्यावर. म्हणजे केवढी छोटीशी गोष्ट होती ती. त्यानंतर आपण 2 दिवस बोललो नव्हतो एकमेकींशी. आणि त्यावेळेला तुझी जशी अवस्था झालेली ना, एक्झॅक्टली तशीच आज झाली. वीणा, आज ना मला प्रभासचा हेवा वाटतो. कारण काही वर्षांपूर्वी फक्त माझ्या न बोलण्याने तुझी जशी अवस्था झालेली तशी आज प्रभासच्या न बोलण्याने तुझी अवस्था झाली. मी तुम्हाला फार ओळखत नसे नाही, पण जेवढं काही ओळखते ना त्यावरून हे तर नक्की सांगू शकते की हे ते प्रभास नक्कीच नाहीये जे मला माहितीये. माणसांना कायम जवळ करणारे प्रभास आज माझ्यापासून लांब जात आहेत, मला टाळतायत. आणि हे माझ्या लक्षात आलं नसेल असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, तुम्ही हे जे काही वागताय त्याचं फक्त कारण जाणून घ्यायचंय मला. तुमच्या मनात नेमकं काय चाललंय हे स्पष्टपणे सांगा तरी मला. वीणा, हे बघ वीणा, माझ्या मनात काहीच चालू नाहीये का. ते थोडेसे पर्सनल इश्यूज आहेत, दॅट्स इट. बाकी काही नाही. खरंच? पण तुम्ही बाकी मेंबर्सशी व्यवस्थित बोलताय, मग माझ्याशी का अलिप्त वागताय? काल जेव्हा अंकलने तुम्हाला फोन केला तेव्हा त्यांच्याशी व्यवस्थित बोललात, आणि त्याच्या 2 मिनिटांनंतर मी जेव्हा फोन केला तेव्हा तुम्ही फोन कट केला. आणि एकदा नाही, अनेकदा. ह्याचा नेमका अर्थ काय समजायचा मी? हे बघा, मला ह्याची जाणीव आहे की मी तुमच्यापेक्षा थोड्या वेगळ्या वातावरणात आली, आणि मला वाईट वाटू नये म्हणून तुम्ही गोष्टी लपवतही असाल, पण असं नका करू. तुम्ही एक चांगले मित्र आहात माझे, आणि माझे गुणदोष तुम्ही स्पष्टपणे मला सांगावेत असं वाटतं मला. मी जेव्हा पहिल्यांदा या बँडमध्ये आले तेव्हा मला विश्वासच नव्हता. मी गाऊ शकेन की नाही, मी बँडची मेंबर होईन की नाही. पण तुम्ही धीर दिलात मला, आणि त्याने एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला.
तुमच्या नेहमी सांभाळून घेण्याच्या, समजून घेण्याच्या स्वभावाने मला मनमोकळेपणाने जगायला शिकवलं. मला सांगा, तुम्ही जर मला मैत्रीचा हात पुढे दिला नसता तर मी असं दिलखुलास जगण्याला मुकले असते. मला सांगा ना, माझं असं नेमकं काय चुकलंय? तुम्ही असे का वागताय माझ्याशी, जसं काही मी काहीतरी मोठा गुन्हा केलाय? स्टॉप इट प्लीज, स्टॉप इट, स्टॉप इट. हे काय लावलंयस तू हे मगापासून? मी अजिबात बदललेलो नाहीये. तू उगाच जास्त विचार करतेस, छोट्या गोष्टीचा मोठा इश्यू बनवतेस. सो प्लीज स्टॉप ऑल दिस. मी आहे तसाच आहे. आणि एक गोष्ट लक्षात घे, आपली ही मैत्री फक्त या एका कॉन्सर्ट पुरतीच आहे. नथिंग मोर दॅन दॅट. कळलं? आणि काय ऐकायचंय तुझं ताई? प्रभास आणि तुझ्यामध्ये काय चाललंय हे ऐकू का मी आता? मी त्याच्याशी बोलत होते अगं. फक्त काय गरज होती फक्त बोलायची? काय गरज होती तुला? सगळ्यांसमोर नव्हते का बोलू शकत तुम्ही? एकट्यातच बोलायचं होतं का तुम्हाला? मी अगं ऐक ना, तू मला इतका राग येतोय ना तुझा ताई आता, एवढा राग येतोय ना मला माहिती नाही मी काय करेन. मी सांगते ते ऐकणार आहेस का? काय ऐकू? नाही ऐकायचंय तुझं. सांगितल्यावर कळत नाही का तुला? फक्त बोलायचं होतं तुला त्याच्याशी. फक्त बोलायचं होतं. मग दाराची कडी का लावली? का लावली दाराची कडी? कारण तुला फक्त बोलायचं नव्हतं ताई, तुला त्याच्याबरोबर. मला ना बोलायची लाज वाटते ताई. मी असला भलता सलता विचार करू नकोस. आणि मी नव्हती लावली कडी, आणि कडी बाहेरून होती, आतून नाही. जरा विश्वास ठेव. आणि मी का लावेन कडी? हा प्रश्न मला नाही, स्वतःला विचार. स्वतःला विचार हा प्रश्न ताई. ताई म्हणायची सुद्धा लाज वाटते मला तुला. पूर्णपणे ओळखलंय मी तुला ताई, बरोबर कळलंय मला मम्मी कायम सांगत आली की वीणा तुझी बहीण नाही, वैरीण आहे, वैरीण. पण मी नाही विश्वास ठेवला त्याच्यावर. आणि आता सगळं कळतंय, व्यवस्थित कळतंय मला. आणि तू मला इथे आणायला टाळाटाळ केलीस, मग काल तर काय मला पुढेच पाठवलं, स्वतः थांबलीस बाहेर त्याला भेटायला. आणि मग आज कहर केलास तू ताई. तुला स्वतःच्या बहिणीचं सुख थोडं सुद्धा बघवलं नाही का ग ताई? स्वतःचा स्वार्थच साधत आलीयस आतापर्यंत. मी किती साधी आहे, भोळी आहे, असा सोजवळपणाचा आव आणायचा आणि सगळ्यांकडनं स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा, हेच केलंयस तू आतापर्यंत. आणि हेच करशील तू, याच्यासाठी काहीही करशील तू. अगदी स्वतःच्या बहिणीच्या प्रेमावर घाला घालशील तू. ही सॉरी नाही, घातलास, होई घातलास. कमाल ताई. हे खोट्या अश्रू नकोच डोळ्यात. काही होणार नाहीये त्याने. मला बरोबर कळलंय तू कशी असते स्वार्थी. ही अशी तुझ्यासारखी बहीण देण्यापेक्षा ना, देवाने मला जन्माला आल्या आल्याच मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं. आणि तुला माहितीये ना तो किशा किती खोटारडा आहे ते. माणूस रागाच्या भरात नेहमी खरं बोलतो. कोण कधी कशामुळे काय बोलतं हे कळण्या इतकं आयुष्य गेलंय माझं. तुला पुन्हा एकदा सांगतो, मागे एकदा तुझ्यामुळे या घराण्याच्या इब्रतीला डाग लागला होता. त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीयेत. आता जर उर्मीमुळे पुन्हा असं काही घडलं तर तुम्हा दोघींसाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील. लक्षात ठेव. दादा, तेव्हा सुद्धा तू माझ्या बाजूने उभा राहायला नव्हतास, आणि आता सुद्धा तू माझ्या मुलीच्या बाजूने उभा राहत नाहीयेस. तुझी मुलगी काय गुण उधळतीये ना हे तुला माहिती नाहीये. ज्या दिवशी ती चुकेल ना त्या दिवशी बघच मी तिचे कसे दिंडवडे काढते ते. वीणाने विठ्ठलाची शपथ देऊन मला माझ्या मनातलं बोलायला लावलं तर मी खोटं बोलूच शकणार नाही. आणि खरं बोललो तर वीणा माझ्याशी कायमची मैत्री सुद्धा तोडू शकेल.
उर्मी माझ्या इथे ये. उर्मी इथे ये. काय नवीन नाटकं चालवलीस तुम्ही? माझ्या मनात प्रभासविषयी तू जसं समजतेस तसं अजिबात काही नाही. आणि हे आज मी माझ्या सख्याच्या समोर शपथ घेऊन सांगते. आणि मला वाटतं प्रभासच्याही मनात माझ्याविषयी तसं काही नाही. हो ना प्रभास? प्रभास हो ना? माझ्याबद्दल इतर कोणताही अंदाज चुकला असता तर चाललं असतं मला विना. पण किमान मला एकदा विचारायला तरी हवं होतंस की माझ्या मनात तुझ्याविषयी काय फिलिंग्स आहेत. हा तर सरळ सरळ तू तुझा निर्णय ऐकून टाकलास वीणा. काय पावलटपणा चालवलायस? काय काय सिद्ध करायचंय तुला हे सगळं बोलून? हे असं दगडांच्या मूर्त्यांसमोर ना कोणी कितीही खोटं बोलू शकतं. मी बोलते खोटं. माझं प्रभासवर काडी मात्रही प्रेम नाहीये. पटेल? सांग ना, पटेल का? हे असं दगडा धोंडांसमोर शपथा घेण्याला ना माझ्या लेखी उर्मी मार. मी मार ना, खरंच मार. अजून कर माझा अपमान प्रभास समोर. हेच करायचं होतं तुला. याच्यासाठीच आणलंस ना मला मंदिरात. उर्मी 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 आई उर्मी. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. अरे यार, इतक्या सकाळी सकाळी रिहर्सल कशाला ठेवली? किती लेट इन्फॉर्म केलं ना. आय हॅव टू स्किप जिम फॉर दॅट. ही आयडिया नक्की प्रभासची असेल. आणि वेअर इज ही? कुठे गेला तो? अजून आलाच नाही. वाव, हे मस्त आहे. सकाळी सकाळी रिहर्सल ठेवायची आणि स्वतःच लेट यायचं. थांबा, मी तर त्याला कॉल करते. होल्ड 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 होल्ड. कॅश कॅश. प्रभासला फोन करून काहीच उपयोग नाहीये, कारण इनफॅक्ट तो आत्ता इथे येणार असेल. का? ऍक्च्युली प्रभासचं नाव घेऊन मीच तुम्हाला इथे बोलवलंय. इनफॅक्ट त्याला आयडिया पण नाही आपण भेटलोय त्याची. अजय, पण प्रभासच्या न कळत आपण कधीच नाही भेटलोय. आणि त्याला हे सगळं कळलं तर किती वाईट वाटेल. आणि प्रभास नसताना आपण रिहर्सल करणं आणि ते पण एवढं लवकर. सो आणि तू इतक्या लवकर का बोलवलंस? तुला माहितीये मी काही खाल्लं पण नाही सकाळपासून. एक मिनिट. मी इथे तुम्हाला बोलवलंय म्हणजे माझ्याकडे काहीतरी कारण असेल. अरे मग सांग ना ते लवकर. हो यार, उगाच सस्पेन्स नको क्रिएट करूस. मला माहित नाही तुमच्या लक्षात आलंय का नाही, पण प्रभास प्रेमात पडलाय. आर यू आउट ऑफ युअर माइंड? प्रभास आणि प्रेमात. कोणाच्या? अरे सांग ना, प्रभास कोणाच्या प्रेमात पडलाय? अरे सांग ना अजय यार. वीणाच्या. कम ऑन अजय, प्लीज. सुबह सुबह ऐसे जोक मत मार. यू नो, काहीतरी चांगलं सांग ना. चांगलं जोक. प्रभास आणि वीणाच्या प्रेमात. अजय, त्यांच्या आवाजाचं फ्युजन फक्त कॉन्सर्ट साठी आहे, रिअल लाईफ साठी नाही. जानेवारी महिन्यात एप्रिल फुल करतोय हा. फुल. मी जोक नाही मारते. आय एम नॉट जोकिंग. म्हणजे आता तुला हे म्हणायचंय की प्रभास बद्दल जी गोष्ट मला नाही जाणवली ती तुला जाणवली? या. सो ठीक आहे, आपण एक काम करूया. आता आपण प्रभासला कॉल करूया आणि त्याला विचारूया. लेट्स यू नो क्लिअर इट आउट. वाव, काय वाटतं तुला तो काय उत्तर देईल? तो तुला हो म्हणेल? ऑब्विसली तो नाही म्हणणार आहे.
त्याला काय वाटतंय ना हे तो नाही बोलत आहे. मला तर डाऊट आहे की हे अजून त्याला कळलं पण नाही. आणि म्हणूनच मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे. त्याच्या भावना स्पष्टपणे आणि मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी. असेल ना, ती खूप चांगली आहे यार दादू. खूप समंजस आणि लागवी आहे वीणा. म्हणजे मी जेव्हा तिला पाहिलं ना तेव्हा आपलेपणा वाटलं मला तिच्याबद्दल. ती खरंच आपल्याकडे जर वहिनी बनून आली तर किती बेस्ट होईल ना. मिकी, हे बघ, नको त्या गोष्टी डोक्यात आणू नकोस. माणसाने तीच स्वप्न पाहावीत जी प्रॅक्टिकल आयुष्यात सुद्धा पॉसिबल होतील. प्रभास, आता मी रेडीच आहे. चल निघूया ऑफिसला. नाही, तुला ऑफिसला यायची काही गरज नाही. तुझं लक्ष आता फक्त कॉन्सर्टकडे ठेव. कॉन्सर्ट संपल्यानंतर ऑफिसचं काम करायचंच आहे तुला. ठीक आहे, संध्याकाळी भेटूया. बाय. आणि कॉन्सर्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. दादू, एक सांगू? बोल. आतूने फुल परमिशन दिली आहे तुला रिहर्सलसाठी. हे 2 दिवस वीणासोबत पूर्ण जगून घे. कदाचित ह्या 2 दिवसात काही बदलणार नाहीये मिकी, काहीच नाही. भक्ती म्हणजे काय ठाऊक आहे का तुला? अरे अध्यात्म कशाची खातात याची थोडी तरी जाण आहे का? चल मी सांगतो. जैसी वाहे गंगा तैसे ज्याचे मन, विठ्ठल जवळी उभा असे. ज्याच्या जवळी उभा विठ्ठल सावळा, स्वानंदाचा गाभा तिथे दिसे. वीणा त्या मुलांबरोबर गाणार असली तरी त्या परमात्म्याचंच गुणगान गाणार आहे. तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये विठ्ठल भक्तीची ज्योत पेटवणार आहे. आता मला सांगा, काय चुकीचं करते वीणा त्या मुलांबरोबर गाऊन? आणि तुमचा जर माझ्यावरती विश्वास नसेल तर याची देही याची डोळा तिकडे जाऊन बघा प्रत्यक्ष आणि मग ठरवा. रघुनाथराव, तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे. आणि आपल्या गावातली मंडळी जशी वीणाला ओळखून आहेत ना, तशी या किशाला सुद्धा ओळखून आहेत. ज्याचा पाठीराखा विठ्ठल असतो ना, त्याचं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही. वीणा, काय होतंय? काय सांगितल्यानंतर पण का नाही जमत आहे? हा, काय झालंय? काय कळत नाहीये का मी काय बोलतोय ते? फोकस यार. हाँ, अगेन अगेन, ट्राय अगेन. कट. वीणा, कळतंय का तुला काय होणार आहे ते? कॉन्सर्ट मध्ये गाणार आहेस तू. तुला कळतंय कॉन्सर्ट म्हणजे काय असतो ते कळतंय तुला? ओके, हे बघा, ही एवढी जी जागा आहे ना, याहून मोठा, याहून भव्य सेट असतो. ओके, भव्य स्टेज असतं. आणि आपल्या समोर, एक्झॅक्टली समोर ना, हजारोंची गर्दी असते. हजारोंची गर्दी. प्रत्येक बीटवर थिरकणारी क्राऊड, त्यांचा जल्लोष, त्यांची फ्रेंझी, त्यांची एनर्जी. या सगळ्यामध्ये ना स्टेजवर फक्त एक लाईट असतो, तो तुझ्यावर असतो. ओके, तुझ्या आजूबाजूला अंधार असतो. सगळ्यांच्या नजरा फक्त तुझ्यावर, सगळ्यांचे कान फक्त तुझ्यावर. आणि या अशा सिच्युएशन मध्ये तू ही अशी गाणार आहेस का? काय चाललंय? बंद करायला सांगतील लोक. अगेन,
वेळा सांगून सुद्धा का नाही होते? हा, काय होतंय? मी मूर्ख म्हणून बडबडतोय का? तू बघ बाजू, साईड, तू बघ इकडे, बघ बाजूला, बाजूला बघ, त्याच्याकडे बघ. तुझा विठ्ठल, एवढी भक्ती आहे ना त्याच्यावर, हा, एवढी श्रद्धा आहे ना त्याच्यावरती. तुला काय वाटतं तो खुश असेल तुझं हे निर्जीव गाणं ऐकून? वेळा आहे बघ, बाहेर ना हजारो सिंगर्स आहेत. ओके हो अजय, मी पडलोय वीणाच्या प्रेमात. मी पडलोय तिच्या प्रेमात. तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार नसतो माझ्या मनात. आय एम इन लव्ह विथ हर. येस, जा आता. तिला सांगायला का घाबरतोय? जा ना, सांग ना सरळपणे, जा. नाही अजय, हे बघ, मला नाही वाटत तिच्या मनात पण असं काही आहे. आणि मला भीती वाटते यार, माझ्यामुळे तिच्या आयुष्यात काही निगेटिव्ह नको घडायला. हा जर आधीचा प्रभास असता ना, तर म्हणाला असता प्रयत्न करण्याआधीच हरण्यात मजा काय. माझा ऐकशील? जा, सांग तिला, बोल दे दिल की बात. अरे भीड. हे बघ, तशीही तुमची सोबत ही आपल्या कॉन्सर्ट पुरतीच असणार आहे. नसेल तिच्या मनात काही तर मग फार काही गमवणार नाहीयेस तू. पण जर तिच्या मनात खरंच काहीतरी असेल जे तिलाही कळत नसेल तर प्रभास तुमची काही दिवसांची ओळख, तुमची काही दिवसांची सोबत मिहीर, मिहीर, हे बघ ना, पुढच्या महिन्यात ना भरपूर शुभ दिवस आहेत. आपण तुझ्या आणि तन्वीच्या साखरपुड्याची तारीख ठरवूया. सांग लवकर, कोणती? हे आई, तुला हवी ती तारीख ठरव ना. तू म्हणालीस उद्या साखरपुडा करूयात तर उद्याही करूयात, माझी काहीच हरकत नाही. अरे पण तन्वी, तिला नको का विचारायला? तन्वी ही तर केव्हापासून वाट बघते. त्यामुळे आपण तारीख ठरवायची आणि तिला कळवायचं. कसली तारीख ठरवताय? साखरपुड्याची तारीख. मिहीरच्या साखरपुड्याची. कसं आहे ना, सरपोतदारांसारख्या मोठ्या घराण्यात नातं जोडलं जातंय. त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी ठरवून आणि दिमागदारच व्हायला हव्यात ना. आणि कसं आहे ना वंस, मिहीर माझा मुलगा आहे. त्यामुळे माझ्या मिहीरच्या साखरपुड्यात सगळं काही मलाच करावं लागणार. का? घरात फक्त तूच आहेस का? तसं नाही हो, आहेत ना बरीच माणसं आहेत आपल्या घरात. पण काय ना, ज्याचा साखरपुडा होतोय ना त्याचं नाव प्रभास नाहीये. काय ना, प्रभासचं काही असतं ना तर त्याच्यासाठी घरातल्या सगळ्यांनी उत्साहाने पुढाकार घेतला असता. आय मीन, त्यांना घ्यावा लागला असता. पण मिहीर तर बिचारा कोणाचाच लाडका नाही. त्यामुळे आई ह्या नात्याने मलाच सगळं त्याच्यासाठी बघावं लागणार आहे. म्हणजे बघा ना, साखरपुड्याची तारीख, हॉल, इव्हन जेवणाचा मेन्यू सुद्धा मलाच बघावं लागणार आहे. मीच ठरवणार आहे सगळं. ठरवा, काय ठरवायचंय ते ठरवा. साखरपुड्यात सुद्धा जे काही करायचं ते करा. पण माझ्याकडून फुटक्या कवडीची सुद्धा अपेक्षा ठेवू नका. आणि यापुढे या घरात या विषयावर पुन्हा चर्चा करायची नाही. तुम्ही जरा माझं प्लीज ऐकाल का? म्हणजे मी ना, अरे दर वेळेस तुझंच ऐकतो ब्रो. नॉट धिस टाइम. प्रभास, मी 10 म्हणायच्या आत जर तू सांगितलं नाहीस तर बघा. काय बोल. हो हो, म्हणजे हा ते तर आहेच. राईट. हा. अरे पण कधी बोलणार आहेस तू? बोल ना यार. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ते ऍक्च्युली म्हणजे कॉन्सर्ट
जवळ आली आपली आणि अगदी तोंडावर आली ना कॉन्सर्ट. सगळं असं पटापट घडतंय ना आणि म्हणजे अशी तोंडावर आली आहे कॉन्सर्ट आणि आपली तयारी चालू आहे. पण कसं आहे ना म्हणजे ग्रँड रिहर्सल, मग तो अख्खा तो सेटअप आणि लाईट्स, म्युझिक, सगळ्या खूप खूप तयारी राहिल्यात आपल्या. प्रेशर फील होतं थोडं है ना. पण होईल सगळं ठीक होईल. मला होते आणि प्रॅक्टिस पण चांगली होती तशी नाही का आपली. असं प्रभास, माणसाच्या मनात नसलेली गोष्ट जेव्हा तो सांगायचा प्रयत्न करतो ना तेव्हा हे असं होतं जे आता तुमचं झालं. तुम्हाला बोलायला जमणार नसेल तर नका बोलू. जेव्हा जमेल तेव्हा बोला, पण खरं बोला आणि मनातलं बोला. कारण तुम्हीच म्हणता ना, मोकळं होऊन जगलं की जगण्यातला आनंद सापडतो. बाय बाय. वीणा, काय झालं? गुड नाईट. गुड नाईट. काय यार हून करतो हा. वीणाताई प्रभासच्या मागे. अरे किती वेळा पत्ता हातात घेऊन ठेवला, सोड. आता कसं मस्त, छान. हेच बघायचं बाकी होतं. नाही किशा, तू असाच बस. खरंच असाच बस तू, हातावर हात ठेवून. आणि मग तिकडे वीणा आणि प्रभास त्यांचं मस्त जमेल. छान हो ना. असं बघू नकोस. कसं काही होत नाही रे तुला. कसं सहन करतोस तू त्यांचं एकत्र राहणं, वागणं, बोलणं. कसं काही होत नाही तुला त्यांच्याबद्दल हे सगळं ऐकून, विचार करून. हे असं प्रेम तुझं वीणावरचं. कसलं प्रेम तुझं. मला तर वाटतं ना की ईशा तुझ्यात काही हिंमतच नाही काही करायची. खरंच नुसत्या तोंडाच्या वाफा सोडतोस, खुशारक्या मारतोस. हे करेन, ते करेन, असं करेन, तसं करेन करत काहीच नाहीस. तुझ्यात ती धमकच नाहीये किशा. नाही, तू फुसकाच आहेस. आणि तुझे पंटर त्याहून. काय झालं? गावभर होर्डिंग लावले. काय झालं? काही नाही. घरी येऊन धमक्या दिलीस. काही झालं? काही नाही. जाऊ दे रे, सोड किशा. तू तुझा खोटा टेंबा मिरवत फिर अख्ख्या गावभर आणि वीणा तुझ्या नाकावर टिचून लग्न करून निघून जाईल. करेक्ट आहे. करेक्ट बोललीस मेवणीबाई. बरोबर बोलली. किशा आजपर्यंत फक्त बोललाय, पण केलं काहीच नाही. पण आता नाही. आता ऍक्शनचा टाइम. किशा इज ऍक्शन. रघ्याला दिलेला शब्द खरा करायची वेळ आली. प्रभास, हा ठेवतो. बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. घाईत आहेस? हा. हे शर्मा अँड सन्सचं काम
आत्याने तुला दिलं होतं ना पूर्ण करायला, तुझ्या बिझी स्केड्यूलमुळे राहिलं असेल तुझ्याकडनं. आय कॅन अंडरस्टँड. डोंट वरी, मी केलंय पूर्ण ते. हा, फक्त एकदा जरा तू डिटेल्स बघितलेस आणि तुझ्याकडनं ओके करून दिलंस तर बरं होईल. आत्ता हा मीर ऐक ना, मी ना जरा गडबडीत आहे. काय ना, आज म्हणजे आमच्या कॉन्सर्टची रिहर्सल बघायला स्पॉन्सरर्स येणार, त्यामुळे मी 2 सेकंड पण लेट नाही पोहोचू शकत. सॉरी, बाय. ऐक 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 अरे हे काम पण तेवढंच महत्वाचं आहे. इनफॅक्ट या कामाला ऑलरेडी उशीर झालाय, त्यामुळे ही फाईल आजच्याच जायला हवी आहे. आजच्याच? हो मीर, आज संडे. हो, पण हे काम तुझ्या लाडक्या आत्तूसाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आता एकतर तू हे काम पूर्ण कर, सांग तुझ्या आत्याला. काय सांगायचंय प्रभास? आत्या, तू हे शर्मा सन्सचं काम दिलं होतंस ना प्रभासला, ते करायला टाळाटाळ करतोय तू. मीर काय? तू, मी कामाला नाही म्हणत नाहीये, पण आज आमच्या कॉन्सर्टची रिहर्सल बघण्यासाठी स्पॉन्सरर्स येणार आहेत, कारण त्यावर आमच्या कॉन्सर्टचं फ्युचर ठरणार आहे. तू, मला आता फक्त याच गोष्टीवर फोकस करायचंय. प्लीज. प्रभास, तू काय वेडा झालायस की काय? अरे आत्याने दिलेल्या कामापेक्षा तुला तुझं म्युझिक महत्वाचं वाटतंय? प्रभास, अरे असं म्युझिकच्या नादाला लागून वेडेपणा करत बसलास ना तर काहीच साध्य करू शकणार नाहीस आयुष्यात. मग आयुष्यभर लोकांसमोर हात पसरून भीक मागायला लागेल स्पॉन्सरशिपसाठी. अरे असल्या 2-4 कॉन्सर्ट करून किती पैसे मिळवणार आहेस तू? किती वर्ष चालणार आहे सगळं? याने पोट नाही भरणार तुझं. आणि मग एक दिवस खरोखर रस्त्यावर बसून गिटार वाजवायला लागेल तुला. मीर, वासा मीर, पास. खूप बोललास तू माझा भाऊ आहेस, याचा अर्थ असा नाही की तू जे बोलशील ते मी ऐकून घेईन. काय चुकीचं बोललो मी? हा, काय चुकीचं बोललो मी? अरे रस्त्यावर गाणाऱ्या माणसाला सुद्धा वाटतं मी संगीत सम्राट आहे म्हणून, पण म्हणून त्याला कोणी पैसे देत नाही. तुझ्यासारखे कित्येक जण रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसून गाणी गात असतात, त्यांच्या झोळीत चिल्लर टाकून निघून जातो मी. प्रभास, शांत हो. या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. तू फक्त आता स्पॉन्सर्सचा विचार कर, ते जास्त महत्वाचं आहे. ऑल द बेस्ट. शैलेश, काय? तुझ्या लेकाला सुखासुखी राहायचंय ना या घरात? असं काय बोलतेस? आता रागाच्या भरात तो बोलून गेला असेल, पण त्याचं म्हणणं काही त्याचं म्हणणं त्यांनी स्वतःकडे ठेवायचं, आणि तू जरा तुझ्या भाषेत समजाव त्याला. हे बघ, तू कॅशचं बोलणं मनाला नको ना लावून घेऊस. अगं म्हणजे आय नो की ती जे काय बोलली ते चुकीचं बोलली आणि तिने असं बोलायला नको होतं, पण ट्राय टू अंडरस्टँड. या कॉन्सर्टच्या गडबडीत, त्या सगळ्या प्रेशर मध्ये ना ती बोलून गेली असेल. बर चल, तिच्या वतीने मी तुला सॉरी म्हणतो. हा, सॉरी, माफ कर ना प्लीज. वीणा, वीणा तू नको ना चिडूस. प्रभास, वीणा, वीणा, मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय. जर तू कॅशचा विचार डोक्यातनं काढून टाकला नाहीस तर मी इथून खाली उडी मारतोय. हो,
बघ म्हणजे तसं खोल आहे. जर इथून खाली पडलो तर माझ्या डोक्याला मार लागू शकतो, कदाचित माझे हातपाय पण तुटू शकतात. हा वीणा, विचार कर यार, म्हणजे तुटलेल्या हातात गिटार धरून कसा दिसेन यार मी. जस्ट इमॅजिन ना वीणा, म्हणजे मी कॉन्सर्ट करण्यासाठी असा स्टेजवर उभा आहे, सगळे ओरडतायत प्रभास प्रभास प्रभास, आणि अंकलने एका हाताने गिटार धरलीये आणि अजय त्याच्या एका हाताने गिटारच्या स्ट्रिंग्स प्ले करतोय, आणि मी मधोमध अशी गळ्यामध्ये गिटार अडकवून उभा. हा विचित्र दिसेल ना. येस, कितीच जागा आहे. किशाने वीणाला इथेच. करोतु स्वस्ते ब्रह्मा स्वस्वापि दियातयः शरीर शिल्पाश्रय श्रेष्ठास्तिभ्यस्ते स्वस्ति सर्वदा स्वाहा स्वदासि चैव लक्ष्मी अरुन्धती चैव कुरुतां स्वस्ते सदा. करोतु स्वस्ते ब्रह्मा स्वस्वापि दियातयः हे मंगळसूत्र घाला. चला आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा विधी करूया. बाबा काय होतंय? तुम्ही बसा इथे. काय होतंय तुम्हाला बाबा? बाबा बायको, प्लीज. एकदा हे मंगळसूत्र घातलं की तू खरोखर आपली बायको होणार. बाबा बाबा ते बघा ना, वीणाचं रक्षण करायला साक्षात पांडुरंगानेच प्रभासला पाठवलं. सोडा त्याला, सोडा प्रभासराव त्याला, मी बघतो आता त्याला. प्रभासराव सोडा त्याला. चल रे, चल चल रे, चल 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 रे, सोडणार नाही तुला.
वीणा, बरं झालं तुम्ही आलात. तू ओकेस ना? काय झालं वीणा? मैत्रीमध्ये ना थँक्यू वगैरे काही म्हणत नसतात. तरी सुद्धा थँक्यू नाही म्हणलं ना तुला? प्रभास, तुम्ही आज जे माझ्यासाठी केलं ना त्यासाठी थँक्यू हा शब्द सुद्धा पुरेसा नाही. वीणा नको ना प्लीज. खरंच थँक्यू. अरे नको म्हणलं तर? हो पण मी मनापासून थँक्यू म्हणते तुम्ही. ठीक आहे, तुला थँक्यू म्हणायचं ना म्हण. म्हण तू थँक्यू म्हण. बरं ठीक आहे, सॉरी. वीणा, मैत्रीमध्ये ना सॉरी पण म्हणत नसतात, कळलं? असं काय करताय? तुम्हाला जर माझ्या कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर सॉरी नाही म्हणायचं. नाही म्हणायचं. मग तुमचा राग शांत होण्यासाठी काय करू मी सांगा? मी जे सांगेन ते करशील? हो. एक छानसा स्माइल दे. प्रभास, स्माइल. मी आज ठरवून सुद्धा स्माइल नाही देऊ शकत, कारण मी त्या सगळ्यातून अजून नाही बाहेर आली. हो मला माहिती आहे, पण मला आता तुझा हसरा चेहरा बघायचा आहे. प्रभास, ते शक्य नाहीये खरंच. ठीक आहे, तुला नसेल हसायचं तर नको हसूस. आता मी तुला कसं हसवतो ते बघ. ये होईना बात. काका, मोठ्यांनी लहानांना फक्त आशीर्वाद द्यायचा असतो. हे असे हात जोडायचे नसतात त्यांच्या समोर. अरे प्रभास, आज तू काय केलंस ना तुला कल्पना नाहीये. आज तू नसतास तर काय झालं असतं याची मी कल्पनाही करू शकत नाही. थरकाप होतो रे. काका, मी काहीही केलं नाहीये. मी ना फक्त निमित्त होतो. खरं सांगू काका, ही ना त्या पांडुरंगाची कृपा आहे. त्यानेच मला बळ दिलं वीणाला किशाच्या तावडीतून सोडवण्यासाठी. आणि काका, तिचा तिच्या सख्यावर एवढा भरोसा आहे, तो तिला संकटात असं एकटं सोडेल का कधी? हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला रे. पण खरं सांगतो, आयुष्यभर मी तुझा ऋणी राहील. काका नको ना प्लीज. फक्त दादाच नाही, आम्ही सगळेच तुझे ऋणी आहोत. हो ना ग उर्मी? अरे, आजच्या जगात कोणी स्वतःच्या माणसांसाठी सुद्धा जीव धोक्यात घालत नाही रे. वीणाचं तुझ्याशी काही नातंही नाही, तरी सुद्धा तू तिच्यासाठी एवढं केलंस. मानलं पाहिजे हा तुला. माझी तर देवाकडे एकच इच्छा आहे, माझ्या उर्मीसाठी अगदी तुझ्यासारखा जोडीदार मिळू देत. प्रभास, अरे तू उभा कायस, बस ना. नाही, मी निघतो. आणि वीणाला पण आरामाची गरज आहे. तुम्ही सुद्धा सकाळपासून सगळे टेन्शन मध्ये, तुम्ही पण आराम करून घ्या. काका नमस्कार. अरे असा कसा जाशील तू? एवढा उशीर झाला आता आणि जेवल्याशिवाय जायचं नाही तू. नाही हे बघा, मी निघतो ना. नेक्स्ट टाइम येईन, मी नक्की येईन. नाही, पुन्हा येस तू, पण तेव्हाही जेवायलाच ये. आज काय मी तुला इथून जेवल्याशिवाय सोडणार नाही. काय विना? हो 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 बाबा बरोबर बोलतात. ऐका ना काका, मी खरंच खूप उशीर झालाय आणि मी घरी सुद्धा काहीच कळवलं नाहीये. अरे मग फोन करून कळवून टाक की, त्यात काय एवढं. तुम्ही का उभ्या दोघी इथे? चला स्वयंपाकाला लागा. पाटपाणी वगैरे घे. चल तू हातपाय धुवून घे. चल.
मी आता तुला काहीच सांगितलं नाहीये. मी कॉल पण नाही केला. फोन स्विच ऑफ झालाय. अरे दे ना मग, मी लावते चार्जिंगला. दे. थँक्यू. प्रभास, तुम्हाला खुर्ची हवी आहे का? चिका आणशील? नाही, कशाला? घालतोय ना मी. प्रभास, तुला खिरीमुळे त्रास होतोय ना? काय? कशाचा त्रास? तुम्हाला खिरीचा त्रास झालाय? मला अजय आणि अंकल कडून कळलंय हा प्रभास, की तुला दुग्धजन्य पदार्थ खाल्ले की हे. नाही, तसं काही नाहीये. अंकल आणि अजय कसं आहेत माहिती आहे ना, म्हणजे मस्करी करण्याच्या मूड मध्येच असतात. मी ओके आहे. नक्की ना? रीना, अगं मी ठीक आहे. मला एवढ्या चांगल्या खिरीचा त्रास होऊ शकतो का? निघाला? हे बघ, सावकाश जा आणि पोहोचल्यानंतर फोन करून कळवायला विसरू नकोस. हो. अरे 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 अरे, तुला त्रास होतो एवढा त्या खिरीचा, तर आधी सांगायचंच ना रे. नाही म्हणायचं खायला. वीणाने बनवले म्हणून खाल्ली, असं कसं होईल? अरे, मी वीणाला दुसरं काहीतरी बनवायला सांगितलं असतं. बाई 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 बाई, काय अवस्था झाली याची. तरी मला वाटलंच होतं, वीणाने खीर बनवलीये म्हणजे कुणाला ना कुणाला तरी त्रास होणारच. खूप त्रास होतोय का रे तुला? थांब, मी उर्मिला पाठवते, ती डॉक्टर घेऊन येईल घरी. नाही नाही, डॉक्टर नको. माझ्या गाडीमध्ये एक टॅबलेट आहे, ती घेऊन तासभर जरी आराम केला ना तरी बरं वाटेल. चिका, ती टॅबलेट घेऊन येशील प्लीज? हो हो, मी आणते. कधीपासून होतो रे त्रास तुला? म्हणजे अगदी नाही म्हणजे राहू दे, तुला बोलता येत नाहीये. तू शांत पडून राह फक्त. ऐन वेळेला ही उर्मी कुठे गेलीये काय माहिती. आता ह्या क्षणी ती इथे प्रभास जवळ असायला हवी होती, त्याची काळजी घेत. हे जर दादाने बघितलं असतं तर पुढे उर्मी आणि प्रभासच्या लग्नाचा विषय मला ठामपणे मांडता आला असता त्याच्या पुढे. कुठे गेलीये कार्टी काय माहिती, मलाच बघावं लागेल. प्रभास, गोळी आहे. काय झालं? काही नाही बाबा, ते वीणा, एक काम कर, तू ना जरा ओवा गरम करून त्याची पुरचुंडी बनवून आण. नाही नाही काका, नको. आता टॅबलेट घेतली ना, बरं वाटलं. नको. नाही, त्याने बरं वाटेलच रे, पण त्या गोळीचा प्रभाव सुरू होईपर्यंत तरी आपण काहीतरी उपाय करायला पाहिजे ना. तुझा घेऊन आलं लगेच. खूप दुखतंय का? ही ओव्याची परसुंडी, ह्याने तुमच्या पोटावर शेक घ्या, म्हणजे बरं वाटेल. ऐका ना, हे असं नाही, म्हणजे तुमच्या शर्टच्या आतून शेक घ्या, तर बरं वाटेल. नाही, एक मिनिट. बरं वाटतंय का?
म्हणजे काही फरक जाणवतो? वीणा, काय करतेस तू? सांग. सॉरी, चटका बसला? बसेल तुम्हाला चटका, कारण गरम आहे ना ते, पण त्यानेच बरं वाटेल. बरं वाटतंय का? बरं वाटतंय आता. प्रभास तुझ्या प्रेमात तर पडला नाहीये ना? आता तूच बघ ना, कॉन्सर्टचा सगळं फायनल होणार होतं, पण तो ते सगळं सोडून तुझ्यासाठी धावत आला. दुधाचा त्याला प्रॉब्लेम आहे हे त्याला माहित होतं, तरी सुद्धा तुला वाईट वाटेल म्हणून त्याने आज खीर सुद्धा खाल्ली. कसं उठवू यांना? किती शांत झोपलेत. प्रभास, प्रभास, प्रभास. निकी, संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जायचं असतं हे तूच शिकवलंस ना मला. मग आता तूच सांग, मी काय चुकीचं वागलो? अगं नाही, तू काही चुकीचं वागला नाहीयेस. उलट खूप अभिमान आहे मला तुझा. पण मग कॉन्सर्टचं काय? विठुराय आहे ना, तो काही ना काहीतरी मार्ग नक्कीच दाखवेल. आता मी उद्याच जाऊन त्या स्पॉन्सरला भेटणार आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याला कन्व्हिन्स करण्याचा. आणि ऑफिसचं काय? ऑफिसच्या कामांच्या जबाबदारीचं काय? आता तू मला फक्त उद्याचा एक दिवस दे प्लीज. कारण अगं त्या स्पॉन्सरला भेटणं खूप गरजेचं आहे. प्लीज तू असं रोज रोज सुट्ट्या घेऊन ऑफिस सांभाळणारस? आता तू उद्याचा एक दिवस फक्त प्लीज. ठीक आहे. थँक्यू अत्तू. गुड नाईट. जेवण झालं नाही अजून माझं. आराम कर जा, दमला असशील ना. गुड नाईट. आता तू खूप गोड आहेस. माहितीये मला. हसरे नाते हे कोवळे हळूहळू गोड खुळ लागे मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली. मी त्यांच्या मेसेजचं उत्तर नाही दिलं. त्यांना त्याचं वाईट तर वाटलं नसेल ना?
भोवताली तुझ्या भोवताली यार सांग ना यार प्लीज. निकी काल खूप काही घडलंय. बोल. हो सांगतोय. तो किशा आहे, त्या किशाने ना वीणाला पळवून नेऊन तिच्याबरोबर जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न केला. आणि मग वीणाला सुखरूप तिच्या घरी नेलं. आणि तिथे गेल्यानंतर मला खीर खावी लागली. तू खीर खाल्लीस? तू खीर खाल्लीस? हो अरे खाल्ली खीर. मग वीणासाठी एवढं करूच शकतो ना मी. अगं बाई. गप्प ऐक ना, पण तिची काय रिॲक्शन आहे या सगळ्यावर? जे काही दिवसभरात घडलं, रात्री घडलं, तिचं काय म्हणणं आहे? मी की तुला सांगू का, म्हणजे वीणा ना तिच्या तोंडून काही सांगत नाहीये, पण तिच्या नजरेतून ना मला सगळं काही कळत होतं. प्लीज तुम्ही वा पुढे. बोला, काय बाकी आहे बोलायचं? आमची पूर्ण तयारी झाली आहे सर कॉन्सर्टची. आय नो सर, आय नो माझं चुकलं. मी तुम्हाला रिहर्सल न दाखवता निघून गेलो ते. पण सर खरंच म्हणजे कामच असं होतं ना सर, खूप अर्जंट आणि सेन्सिटिव्ह काम होतं सर, म्हणून जावं लागलं. मिस्टर प्रभास, मी तुझ्याच कामासाठी तिथे आलो होतो ना. मग किती महत्वाचं काम असतं तरी ते मॅनेज करणं तुझं काम आहे, पण तू नाही केलंस. यावरून हे लक्षात येतं की तुला माझ्या वेळेची किंमत नाहीये सर. आणि यावरून हे लक्षात येतं की तू तुझ्या कामाशी किती प्रामाणिक आहेस. तुम्हाला तुमच्या वेळेची किंमत नसेल, पण तुम्ही माझ्या वेळेची किंमत केली नाहीये. सर मी तुम्हाला ऑलरेडी सॉरी म्हटले, पण मी तरी पुन्हा सॉरी म्हणायला पण तयार आहे. प्लीज सर, पण एक 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 चान्स द्या सर, फक्त आम्हाला एक चान्स. कसं आहे ना प्रभास, मिळालेल्या संधीचंही काही लोकांना सोयरसुतक नसतं, कारण त्यांना ती नशिबाने मिळालेली असते. पण मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी लायकी लागते. तुम्ही तुमच्या कामात कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला वेळेची किंमत करता येत नसेल ना, तर तुम्ही कुठल्याच गोष्टीच्या लायक नसता. जर इतकंच महत्वाचं काम होतं तर रिहर्सलला येण्याआधी मला कळवायला हवं होतं, पण तेवढी कर्टसी नाहीये तुमच्याकडे. तू ना मला फार हलक्यात घेतलास, पण खरं तर तुम्ही हलक्या दर्जाच्या. मिस्टर प्रभास, तुम्ही असेच हलगर्जी राहिलात ना, तर संगीतातच काय आयुष्यात प्रत्येक गोष्टीत अनसक्सेसफुलच होत राहाल. काहीच होऊ शकत नाही तुमचं. सर हे बघा सर, एकदा ऐकून तरी घ्या ना. माझं म्हणणं काय ते ऐकून घ्या ना प्लीज सर. गेट आउट. सर पुन्हा कधीही माझ्याकडे स्पॉन्सरशिप साठी येऊ नका. सर सर असं नका ना करू सर. सर ऐकून तर घ्या ना सर एकदा माझं. मी काय. गेट आउट. सर सर एकदा आय सेड गेट आउट. पण प्रभाससाठी त्यांचं संगीत हीच त्यांची भक्ती. मला माफ करा, पण ते तुम्हाला इतक्या पोटतिडकीने समजावत होते तरी तुम्ही त्यांचा एकही शब्द ऐकून घेतला नाही.
आणि ह्याला प्रोफेशनल असणं असं म्हणायचं का? सांगा ना. तुम्ही किमान त्यांना एक संधी तरी द्यायला हवी होती. ह्या कॉन्सर्टसाठी किती तयारी झाली हे तुमच्याही नक्की लक्षात आलं असतं. तेच बघायला आलो होतो काल मी. पण काळ वेळेचं भान नसलेल्या माणसाच्या गुणाचं काय करायचं मला? आणि तसंही तुमच्या आजकालच्या पिढीचा एक गैरसमज आहे. कलाकार म्हणजे मनमौजी. तो कसाही वागला तरी लोक त्याला ऍडजस्ट करून घेतातच. हे असं काहीतरी इम्प्रेशन आहे तुम्हा लोकांचं. त्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याआधी तुमच्यात ऍटिट्यूड येतो. मग वेळ न पाळणं, कमिटमेंट न पाळणं याला तुम्ही तुमचं टॅलेंट समजता. सर माफ करा, पण काल काय काय घडलं याची कल्पना देखील नाही हो तुम्हाला. आणि एखाद्या गोष्टीची पार्श्वभूमी माहीत नसताना त्यावर सरळ सरळ मत मांडणं हे कितपत योग्य आहे? आणि सर, कलाकार हा अत्यंत संवेदनशील असतो. म्हणून तो दुसऱ्या कोणालाही दुःखात किंवा संकटात नाही बघू शकत. काल जर प्रभास वेळेवर आले नसतं ना तर एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आणि जो माणूस आपलं महत्वाचं काम बाजूला ठेवून दुसऱ्याला मदतीला धावून जातो आणि त्याला संकटातून बाहेर काढतो, अशा माणसाला अनप्रोफेशनल नाही तर प्रोटेक्टर म्हणतात सर. आणि प्रभास बद्दल तर हा प्रश्न पडतो की ते एक कलाकार म्हणून जास्त चांगले आहेत की एक माणूस म्हणून. आणि तुम्ही फक्त एका कॉन्सर्टचा विचार करताय सर, पण तुम्हाला कल्पना देखील नाहीये ह्या कॉन्सर्ट नंतर किमान 10 कॉन्सर्ट लोकांच्या आग्रहास्तव कराव्या लागतील. असं? आणि समजा 10 कॉन्सर्ट नाही आल्या तर? असं जर नाही झालं तर हा ह्या बँडचा शेवटचा शो असेल, आयुष्यभरासाठीचा. बोलायला पैसे नाहीत लागत, कॉन्सर्ट करण्यासाठी पैसे लागतात. तुमची गाण्याची हाऊस फिटेल पण माझे पैसे वाया जातील त्याचं काय? कॉन्सर्टवर पैसे लावून मला काय मिळणार? ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं ना की तुमचे सगळे पैसे फुकट जाणार. मग सर एक काम करा ना, तुम्ही कॉन्सर्टच्या आदल्या दिवशी येऊन सगळी तयारी झाली आहे की नाही हे एकदा तपासून घ्या. आणि तुम्हाला 1% जरी असं वाटलं ना की हे वर्क नाही होणार आहे तर आम्ही तुमचे सगळे पैसे परत करू. अगं बोल ना वीणा, बघ त्याला सुचतंय काहीतरी. प्रभास, माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. तुम्ही जिच्यावर तुमचा जीव ओवाळून टाकता ती तुमच्या समोर उभी आहे. मी तुमच्या समोर उभी आहे प्रभास. तुम्ही काय करा, ऐका ना, आपण त्यांना नको प्रेशर मध्ये आणूया, नाहीतर त्यांना सुचणारच नाही. वीणा, लिंक लागली होती यार. आणखी 1 मिनिट बोलली असतीस ना तर सगळं जमलं होतं. अरे पण नाही जमलं ना, एवढं सगळं करून काहीच फायदा नाही झाला. का कळेना कधी कसे मनाचे हरवणे, तुझे चांदण्यांसवे पापण्यात उतरणे. तू जशी काजव्याची वाट, मनात तुझेच रूप देखणे. तू जशी सागराची लाट, उसळूनी मनामध्ये झिरपत जाणे.
कॉन्सर्ट हिट होणार बेबी 1000%. जमलं रे जमलं. एक नंबर. अरे हेच तर हवं होतं सगळ्यांना. म्हणजे तुम्हाला कळेल काय अवस्था झाली आहे बिचाराची. थांबा मीर बाळा बाहेर ये. मीर बाळा ये बाहेर ये. काय 4-5 संत्री पिळलीच का ऐकत बघा केवढे अश्रू गळत आहेत बघा डोळ्यातलं थांबत नाही ते. अहो पण साखरपुडा मोडण्याची काय गरज होती. माझ्या आत्याची अशी अवस्था असताना माझं मन साखरपुड्यासाठी कसं तयार होईल. माझ्या आत्याचा आनंद माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. ती हसली की माझ्या चेहऱ्यावर हसू येतं. कळतंय तुम्हाला. नाही हे बघा कसं आहे ना की हे बघा तुम्ही मला काहीही समजवण्याचा प्रयत्न करू नका. मी समजून नाही घेणार. जोपर्यंत माझी आत्या प्रत्येक गोष्टीमध्ये हसत खेळत सहभागी होत नाही तोपर्यंत मी साखरपुडा करणार नाही. बघा अडकला होता. अरे मीर काय वा सुरेख. धन्यवाद. माझ्या मुलाचं नवीन आयुष्य सुरू होण्याआधीच त्याची सगळी स्वप्न तुम्ही उद्ध्वस्त केलीत. धन्यवाद. मनस्वी उपकार झाले माझ्यावरती. फक्त मलाच नाही इतरांनाही. बस हे बघ तुला जे वाटतं तो तुझा भ्रम आहे प्रभास. काय प्रभास? सॉरी मला चिका म्हणायचं होतं. चुकून त्यांचं नाव आलं ओठांवर. म्हणा चुकून नाही हा. तुझ्या मनातलं तुझ्या ओठांवर आलंय. सॉरी तुझं बरोबर. चुकून तुझ्या ओठांवर त्याचं नाव आलं. बरं ऐक मला एका केस निमित्ताने ना लवकर निघावं लागणार आहे. त्यामुळे घरी जाताना मी सोबत नसेल. पण प्रभास असेल आणि प्रभास सोबत बराच वेळही असेल. त्यामुळे मी सांगितलं त्यावर जरा विचार कर आणि तुझं तू चेक करून घे. म्हणजे प्रेमात आहेस की नाहीयेस. चिका ए कुठे चाललीस? तू काय करतेस? म्हणजे तुम्ही त्या माणसाला ओळखलं का? नाही. मग काय? मग वर्षानुवर्ष ओळख असेल तर काय गप्पा काय म्हणताय? मुद्द्याचं बोला ना. तुला प्रॉब्लेम काय? सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे तुला. हे बघ मला आवडतं लोकांशी बोलायला. तुला माहिती आहे चांगलं. आणि तू काय खाणार आहे का मला? शिवाय तो चांगला माणूस वाटला. एकदम देव माणूस येतो. कशावरून चांगला वाटला? तुला कशावरून वाईट वाटला? पण मी म्हणते मुद्द्याचं बोला ना. ते वेळ काय प्रसंग काय बोलताय काय? माहितीये मला. वेळ प्रसंग सगळं माहितीये मला. माहितीये मला ना. मग विचारा सरळ मेकॅनिक बद्दल विचारणार होतो ना. मेकॅनिक बद्दल विचारणार होतो. आता लगेच तू मला संधी दिली का? हा दादा बोला. हा ती गाडी तुमची आहे का? हा दादा माझी आहे. हा बोल ना. संधी दिलीस तुम्हाला. सांगते गप्पा मारताय. तुमचं गाव काय? तुमचं हे काय? तुमचं प्रॉब्लेम काय? मला विचारायचं होतं गाव काय त्याचं. बोलत होतो ना. हा बोला ना दादा. हा काय झालंय? काय बंद पडली का? हा दादा बंद पडली आहे गाडी. हा तुझं काय म्हणणं आहे? हा काय ते विचारतात गाडी. पण ते विचारतात. मी बोलू का त्यांच्याशी? झोपू आपण इथे. हा विचारतो. हा दादा हा ती गाडी बंद पडली आहे. बंद पडली? हा मला सांगा इथे जवळपास कुठे मेकॅनिक मिळेल का आम्हाला? मेकॅनिक कशाला? मी आहे ना. काय तुम्ही? हा हे बघा असं आश्चर्यचकित होऊन नका जाऊ. या धंद्यासोबत ना मी गाड्या सुद्धा दुरुस्त करतो. लोक येतात माझ्याकडे. मी आता करतो आणतो. अहो काय मनोहरराव. अहो किती आतुरतेने तुमच्या फोनची वाट बघतोय मी. अहो स्वतःहून फोन करा की. काय बोलणार आहे तुमचं प्रभासशी सांगा बरं. नाही म्हणजे मला माफ करा. माझं बोलणं नाही होऊ शकलं त्याच्याशी. तुम्ही मला माफ करा. का नाही बोललात तुम्ही? म्हणजे तुमचं बोलणं नाही झालं का भेट नाही झाली हे सांगा. नाही हो भेटच नाही झाली आमची. असं काय करताय मनोहरराव?
माझ्या बहिणीप्रमाणेच माझ्या मुलांनी पण आयुष्यभर अविवाहित राहावं अशी इच्छा आहे का तुमची? अहो त्यांनी स्वतः भेटल्यावर तुम्हाला त्याचा निर्णय सांगितला ना, तरी तुम्ही गंभीरपणे ही गोष्ट घेत नाहीत. मनोहरराव, म्हणजे जसं माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तसंच माझ्या मुलाचंही आयुष्य उद्ध्वस्त होणार आता. नाही हे बघा, तुम्ही प्लीज असं निगेटिव्ह नका बोलू. असं काही नाही होणार आहे. अहो तुमचं जे वागणं आहे ना त्याच्यावरनं मला हेच भविष्य दिसतंय. हे बघा शैलेशजी, मी तुम्हाला वचन देतो, मी भेटेन प्रभासला. मला त्यासोबत आणखीन एक वचन द्या की हे दिलेलं वचन लवकरात लवकर पूर्ण कराल. राव, एक दिवस मी कसा काढतोय याची तुम्हाला कल्पनाही नाहीये. देताय ना वचन? का मी तुम्हाला त्याचा नंबर देऊ? हा, म्हणजे कसं आहे, प्रभासशी तुम्ही फोनवर न बोललात ना की तो तुमच्या समोर नसेल आणि मग तुम्ही रिलॅक्सपणे त्याच्याशी बोलू शकता, ऑकवर्ड होणार नाही तुम्ही. देतो नंबर मी पाठवून, त्याच्याशी प्लीज बोलून घ्या. तुम्ही वचन दिलंय हा मला. तुमच्या फोनची वाट बघेन हा मी. करा हा नक्की. मी शब्द तर दिलाय सदावर्तींना, पण मी काय बोलू प्रभासशी? कसं सांगू त्याला की माझं त्याच्या आत्यावर जीवापाड प्रेम होतं?